एपीके फाईल उघडल्याने पुसदमधील दोघांचे अकाउंट झाले हॅक। दोघांची वसंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। मोबाईलवर भारतीय स्टेट बँकेची एपीके फाईल आली, त्यात रिवॉर्ड असल्याचे सांगण्यात आले। ती फाईल दोघांनी उघडली असता दोघांचे मोबाईल, बँक खात्यासह ईमेल आयडी हॅक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। दोघांनीही वसंतनगर पोलीस ठाण्यात चौकशी करून कारवाई करण्यासाठी तक्रार दिली आहे। राजकुमार साहेबराव ठाकरे राहणार भोजला यांनी दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी तक्रार दिली आहे, तर गजानन सुदाम ढोले यांनी दिनांक 8 डिसेंबर 2024 रोजी तक्रार दिली आहे। प्राप्त माहितीनुसार दोघांनाही एका व्हॉट्सअप ग्रुपला अनोळखी नंबरवरून SBI रिवॉर्ड नावाचा मेसेज आला। त्यानंतर दोघांनी ही लिंक उघडली असता मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकले असता दोन्ही हॅक झाले। हॅक झाल्यामुळे त्यांच्या मोबाईल नंबरवर ज्या व्हॉट्सअप ग्रुपला लिंक होते ते सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर व वैयक्तिक व्हॉट्सअप अकाउंटवर मेसेज गेला। दोघांनाही आलेल्या लिंकमुळे नंबर हॅक झाल्याचे निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे। त्या तक्रारीमध्ये चौकशी करून कारवाई करण्याची मागणी त्यांच्या मार्फत केली आहे। यात विशेष बाब म्हणजे दोघांच्याही बँकेच्या खात्यामध्ये रक्कम नसल्यामुळे मोठी आर्थिक हानी टळली आहे। याच लिंकमुळे एक पोलीस देखील अडकला असून त्यांच्या अकाउंटमधून 5 लाख रुपये रक्कम गायब केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून व्हॉट्सअपवर येणाऱ्या विविध लिंकवर क्लिक करू नका असे वारंवार सांगण्यात येत आहे। सायबर पोलिसांनी सावध केल्यानंतरही अनेक फसवणूक होत असल्याचे दिसून येत आहे। केवळ अज्ञान व स्वार्थामुळे अशा प्रकारचे गुन्हे घडत आहे असेच म्हणण्याची वेळ आली आहे। त्यामुळे व्हॉट्सअपवर येणाऱ्या अशा कुठल्याही फसव्या लिंकला बळी पडू नये असे पोलीस खात्याकडून वारंवार सांगण्यात येत आहे।